नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 36 महसूल मंडळांपैकी 19 मंडळांमध्ये 50 मिलीमीटर पेक्षा पाऊस जो आहे तो कमी झाला असल्याची नोंद झालेली आहे, तर उर्वरित 11 मंडळांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे. त्यामुळं जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत नसल्यामुळं याचा परिणाम पेरणी क्षेत्रावरती होताना दिसून येत आहे. अनेक क्षेत्र जे आहे ते असे ओसाड पडले असल्याची परिस्थिती जी आहे ती नंदुरबारमध्ये उद्भवलेली आहे. नंदुरबारमध्ये जिल्ह्यामध्ये जवळपास 36 महसूल मंडळ आहेत, त्यापैकी जवळपास तब्बल 19 मंडळांमध्ये 50 मिलीमीटर पेक्षा कमी पाण्याची नोंद जी आहे ती तर झालेली आहे. तर उर्वरित 11 मंडळांमध्ये 100 मिलीमीटरच्या जवळपास पाऊस झाला, त्यामुळं त्या ठिकाणी काहीतरी शेतकऱ्यांकडून लागवड जी आहे ती करण्यात आलेली आहे. जवळपास 19 मंडळांमध्ये अजूनही पाहिजे तसा पाऊस झाला नसल्यामुळं याच्या परिणाम आता पेरणी क्षेत्रावरती होताना दिसून येत आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात सर्वाधिक कापसाची लागवड केली जात असते. त्यानंतर सोयाबीन, मका आणि इतर पिकांची लागवड जी आहे ती होत असते. परंतु जिल्ह्यात समाधानकारक पाऊस जो आहे तो अजूनही झालेला नसल्यामुळं याचा परिणाम जो आहे तो पेरणी क्षेत्रावरती होताना दिसून येत आहे. जुलै महिन्याचे जवळपास दुसरा आठवडा संपण्यात आला तरी देखील नंदुरबार जिल्ह्यामध्ये 100 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस जो आहे तो झालेला नाही. त्यामुळं याचा परिणाम जो आहे तो आता पर्जन्यमानावरती देखील होताना दिसून येत आहे. त्यामुळं पाण्याची पातळी जी आहे ती आता खालावत असल्यामुळं अनेक क्षेत्र जे आहे ते असं ओसाड पडलेलं आहे. त्या ठिकाणी पेरणी जे आहे ते होताना दिसून येत नाही. जमिनीमध्ये पाण्याची कमतरता भासत असल्यामुळं शेतकऱ्यांकडनं लागवड करायची तरी कशी, असाच काहीसा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जात आहे. तर गेल्या काही दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यामध्ये वेगाने वारे जे आहे ते वाहत आहे. वेगाने वारे वाहत असल्यामुळं पावसाची शक्यता देखील कमी वर्तवली जात असते. त्यामुळं जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्यामुळं जवळपास 19 मंडळांमध्ये 50 मिलीमीटर पेक्षा कमी पावसाची नोंद झाली असल्यामुळं त्या ठिकाणी मोजक्या स्वरूपामध्ये पेरण्या ज्या आहेत त्या होताना दिसून येत आहे. तर उर्वरित 11 मंडळांमध्ये 100 मिलीमीटरच्या जवळपास पाऊस झाला असल्यामुळे त्या ठिकाणी पेरण्या ज्या आहेत त्या होताना दिसून येत आहेत. त्यामुळं जिल्ह्यात खऱ्या अर्थाने कधी पावसाला सुरुवात होईल आणि पेरण्यांना सुरुवात कधी होईल आणि पर्जन्यमान कधी उंच होईल, असंच काहीसा प्रश्न जो आहे आता उपस्थित होताना दिसून येत आहे. जितेंद्र बैसाने, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.